एका शहरात एक गरीब ब्राह्मण राहत असे. दिवसभर कष्ट करून तो पोटापुरतं मिळवत असे. तो जरी अगदी गरीब असला ना तरी थोर मनाचा होता. आल्या गेलेल्यांचा आदर सत्कार करणे हे आपलं कर्तव्य असं तो मानित असे. त्याच गावात एक मोठा श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती, परंतु त्यातून काही खर्च होऊ नये म्हणून त्याची धडपड चाललेली असायची. कोणाला काही द्यायची वेळ आली तर त्याला फारच वाईट वाटे. पण त्या व्यापाऱ्याची बायको होती ना, ती मोठी धर्मशील होती. ती आपल्या नवऱ्यास म्हणे, अहो तुम्हाला काय कमी आहे, इतका कंजूसपणा कशासाठी? आपण काही दानधर्म करूया. आपणाजवळ जी संपत्ती आहे तिचा थोडा उपयोग परोपकाराकरता केला तर आपणास समाधान नाही का लाभणार? हे बायकोचं बोलणं त्याला काही आवडायचं नाही. कोणी गरीब याचक आला की त्याच्या अंगावर खसकन खेकसून तो त्याला घालवून द्यायचा. एकदा काय झाले, तर श्रीमंत व्यापाराच्या घरी एक साधू आला आणि काहीतरी मागायला लागला. व्यापारी नेहमीप्रमाणे त्या साधूच्या अंगावर ओरडून म्हणाला, काय झालं रे तुला भीक मागायला? चांगला जाडाजुडा तर दिसतोयस, चालता हो इथून, तुला इथे काही एक मिळणार नाही. यावर साधू काही बोलणार तोच तो व्यापारी त्याच्या अंगावर धावून गेला. लागलीच तो साधू तेथून निघून गेला. पुढे फिरता फिरता साधू त्या गरीब पण सालस आणि परोपकारी ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मणाने त्याची विचारपूस केली, त्याला जेवायला घातलं, आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा चांगला आदर सत्कारही केला आणि त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो साधू म्हणाला, हे गरीब ब्राह्मणा, मी साधू नाही, मी भगवान विष्णू आहे. तुझी लोकसेवा पाहून मी संतुष्ट झालो. तुला जे पाहिजे ते माग. हे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणांनी साधूचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, आपली चरणसेवा माझ्याकडून हो एवढेच मला द्या. साधू वेशधारी भगवान विष्णू ठीक आहे असं म्हणून निघून गेले. लवकरच ब्राह्मणाची स्थिती सुधारायला लागली. त्याला खूप संपत्ती मिळाली. ही गोष्ट त्या श्रीमंत व्यापाराला कळली. तेव्हा आपण उगाच त्या साधूला घालवले असं त्याला आता वाटायला लागलं. लागलीच तो त्या साधूच्या शोधासाठी निघाला. गावाबाहेर बरेच चालून आल्यावर तो साधू त्याला दिसला. लागलीच धावत जाऊन त्याने साधू महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, मी चुकलो, मला माफ करा. आता माझ्याकडे याल तर मी आपला चांगला सत्कार करीन. मला काहीतरी वर द्या. हे बोलणे ऐकून साधूने त्यास पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. पण आता काय वर मागावा हे त्या व्यापाऱ्याला सुचेना. शेवटी तो साधूला म्हणाला, मी घरी गेल्यावर जे इच्छीन ते होईल असा वर मला द्या. यावर साधू म्हणाला, ठीक आहे, घरी गेल्यावर तुझ्या 3 इच्छा पूर्ण होतील. इतकं बोलून तो साधू दिसेनासा झाला. तो काय मागावे म्हणजे आपण जास्त श्रीमंत होऊ याचा विचार करीत तो व्यापारी घरी आला. त्याने खूप विचार केला, पण काय मागावे हे काही त्याला सुचेना. काय मागावे म्हणजे आपल्या सर्व इच्छा तृप्त होतील हे त्याला ठरवता येईना. अगदी बैचेन झाला तो व्यापारी. त्याच वेळी कावळा त्याच्या आजूबाजूला बसून सारखा ओरडत होता. त्याची ओरड ऐकून तो व्यापारी म्हणाला, काय या दुष्टाने छळ मांडलाय, हा मरून कसा नाही पडत? त्याचं बोलणं पुरे होते न होते तोच तो कावळा खाली मरून पडला. कावळा मरून पडलेला पाहून त्याला आपला एक वर फुकट गेला म्हणून वाईट वाटले. नंतर दुपारचं जेवण आटपल्यानंतर काय वर मागावा याचा विचार करण्यासाठी तो बागेतील एका मोठ्या दगडावर येऊन बसला. संध्याकाळपर्यंत विचार करूनही काय मागावे हे काही त्याला ठरवता आलं नाही. संध्याकाळी स्वारी घरी आली नाही म्हणून नोकर बोलवण्यास आला, पण तो व्यापारी घरी काही गेला नाही. तो नोकराला म्हणाला, मी आज घरी येत नाही, आज येथेच राहावे अशी माझी इच्छा आहे. नोकरांनी सर्व हकीकत मालकाच्या बायकोस सांगितली. तेव्हा ती स्वतः नवऱ्याला नेण्यासाठी आली, पण त्याला उठता काही येईना. तो त्या दगडाला चिकटून बसला. दुसरा वर आपण अशा रीतीने गमावला म्हणून त्याला फार वाईट वाटले. त्याने सकाळपासूनची सगळी हकीकत आपल्या पत्नीस सांगितली. त्यावर पत्नी म्हणाली, आपल्याला काही कमी आहे का? चला आता 3रा वर मागून आपली सोडवणूक करा. शेवटी नाईलाजाने व्यापारी म्हणाला, मी येथून सुटावे अशी माझी इच्छा आहे. ताबडतोब तो त्या दगडापासून सुटला. त्या दिवसापासून त्याने आपलं वर्तन सुधारलं. तो परोपकारात आपल्या पैशाचा व्यय करू लागला. एका गावात जीर्णधन नावाचा एक व्यापारी राहत होता.
काही दिवसांनी त्याच्या दुर्दैवामुळे त्याचा व्यापार बसला. खूप नुकसान झालं. घरात होतं नव्हतं ते सारं त्यांनी विकून टाकलं. नाही म्हणाला त्याच्याजवळ एक लोखंडाचा तराजू होता. तो वाडवडिलार्जित होता, तेव्हा घराण्याची ठेव म्हणून त्यांनी तो विकला नाही. बाकी सगळं विकून टाकलं. मग त्यानं काही दिवसासाठी परगावी जाण्याचं ठरवलं. पुन्हा परत आल्यावर व्यापारासाठी हा तराजू उपयोगी पडेल या विचारानं तो व्यापारी तराजू घेऊन दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, शेठजी, मी काही दिवस बाहेरगावी जातोय, म्हणून माझा हा तराजू तुमच्याकडे ठेवा. मी परत आलो ना की तो नेईन. त्या व्यापारानं ते मान्य केल्यावर जीर्णधन आपला तराजू तिथेच ठेवून परगावी निघून गेला. काही दिवस परगावी राहून मग थोडेफार पैसे जमवून पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी जीर्णधन आपल्या गावी आला. मग तो त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, शेठजी, मी पुन्हा दुकान सुरू करायचं म्हणतो, तेव्हा मी पूर्वी आपल्याकडे ठेवलेला तो तराजू द्या. इतके दिवस तो सांभाळला, ते माझ्यावर फार उपकार आहेत. जीर्णधन असं म्हणाला असता तो व्यापारी हसून म्हणाला, अरे काय सांगू, कसं सांगू, अरे आजकाल माझ्या घरात उंदराचा एक अगदी सुळसुळाट झालाय बघ. माझ्या घरातील अनेक वस्तू त्याने खाऊन टाकल्या आणि एक दिवस तुझा तो लोखंडी तराजू सुद्धा उंदराने खाऊन टाकला. फार वाईट झालं. तुला हे सांगताना मला अतिशय वाईट वाटतंय रे, पण काय करणार. हे त्या व्यापाऱ्याचे शब्द ऐकता जीर्णधनाला मोठं आश्चर्य वाटलं. लोखंडी तराजू उंदराने खाल्ला यावर कोण विश्वास ठेवील. पण जीर्णधनानं आपल्या चेहऱ्यावर तसं काहीही दाखवलं नाही. त्याला पूर्ण खात्री होती की हा साप खोटं बोलतोय. माझा तराजू याला गडप करायचाय, पण काही झालं तरी हा तराजू त्याला पचवू देणार नाही. जीर्णधन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, छान, उंदरांनी खाल्ला ना, मग त्यात तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो चालायचंच, हे जग असंच आहे. या जगात शाश्वत असं काहीच नाही. मग तराजू उंदरांनी खाल्ला म्हणून दुःख कशाला करायचं. ठीक आहे, मी नदीवर जाऊन स्नान करून येतो. माझ्या कपड्याची राखण करावयास तुमचा मुलगा माझ्याबरोबर पाठवलात तर बरं होईल. नाहीतर कुणी सांगावं, मी नदीत स्नान करून येईपर्यंत एखादा उंदीर माझे कपडे सुद्धा खाऊन टाकेल. त्या व्यापाराला वाटलं, या बावळटाला आपली थाप खरी वाटली. मुलाला पाठवीत नाही म्हटलं तर याला कदाचित काहीतरी शंका येईल. असा विचार करून तो व्यापारी आपल्या मुलाला म्हणाला, अरे बाळा, हे काका नदीवर स्नानासाठी जात आहेत. तू त्यांच्याबरोबर जा आणि ते सांगतील ते काम कर. मग जीर्णधन त्या मुलाला बरोबर घेऊन नदीवर गेला. स्नान वगैरे झाल्यावर त्यानं त्या मुलाला जवळच असलेल्या एका गुहेत ठेवलं आणि त्या गुहेच्या तोंडावर एक भली मोठी दगडाची चीप लावून तो घरी परत आला. जीर्णधन एकटाच घरी आलेला पाहून त्या व्यापाऱ्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं, अहो तुम्ही एकटेच कसे परत आलात, माझा मुलगा कुठं आहे. तेव्हा जीर्णधन म्हणाला, अहो शेठजी, काय सांगू, मी नदीत स्नान करीत होतो. तुमचा मुलगा काठावर बसला होता. इतक्यात एक बहिरी ससाणा आला आणि तुमच्या मुलाला त्यानं चोचीत धरून पळवून नेलं की हो. जीर्णधनाने असं सांगितलं असता तो व्यापारी रागानं लाल झाला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, अरे खोटारड्या, चोरा, मुलाला बहिरी ससाण्यानं पळवून नेलं, या तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवील. तू खोटं बोलतोयस. त्यावर जीर्णधन अगदी शांतपणे म्हणाला, तुम्हाला यात आश्चर्य का वाटावं. उंदीर जर लोखंडी तराजू खाऊ शकतात तर बहिरी ससाणा मुलाला पळवून का नेऊ शकणार नाही. मग त्या दोघांचं जोरात भांडण जुंपलं. शेवटी प्रकरण न्यायाधीशाकडे गेलं. तो व्यापारी तिथे मोठ्यांदा ओरडून म्हणाला, न्यायाधीश महाराज, या चोरानं माझा मुलगा लपवून ठेवलाय. माझा मुलगा मला परत मिळावा.
न्यायाधीशानं जीर्णधनाला सांगितलं, याचा मुलगा कुठे आहे त्याचा त्याला परत दे. तेव्हा जीर्णधन म्हणाला, अहो मी आता मुलगा परत कसा देऊ? एका बहिरी ससाण्यानं त्याला पळवून नेलं. आश्चर्यचकित झालेले न्यायाधीश म्हणाले, तू जे काही सांगत आहेस यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. अरे बहिरी ससाणा मुलाला पळवून कसा नेऊ शकेल? तेव्हा जीर्णधन म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी काय सांगतो ते नीट ऐका आणि मग मला न्याय द्या. अहो ज्या ठिकाणी भला मोठा तराजू उंदीर खाऊन टाकू शकतात तिथे बहिरी ससाण्यानं मुलाला पळवून नेलं, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? हा सारा प्रकार काय आहे हे न्यायाधीशांना काहीच समजेना. तेव्हा जीर्णधनानं पहिल्यापासूनची सारी हकीकत सांगितली. तेव्हा मग मात्र न्यायाधीशांनी त्या व्यापाऱ्याला चांगली तंबी देऊन जीर्णधनाचा त्याने लपून ठेवलेला तराजू त्याला परत द्यायला लावला. तराजू मिळताच जीर्णधनानेही त्या व्यापाऱ्याचा दडवून ठेवलेला मुलगा परत आणून दिला. त्यावेळी तिथे जमलेले लोक त्या व्यापाऱ्याची निंदा करू लागले आणि जीर्णधनाचं कौतुक करायला लागले. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याला 2 मुलं होती. ती मुलं जुळी होती. ही जुळी मुलं नुसती दिसायलाच सुरेख होती असं नाही, तर गुणांनी सुद्धा हुशार होती. अशी गोंडस हुशार मुलं सगळ्यांना अतिशय आवडायची. त्या व्यापाऱ्याला सुद्धा आपल्या मुलांचा अतिशय अभिमान होता. म्हणून त्यानं एकाचं नाव ठेवलं होतं गुणसुंदर आणि दुसऱ्याचं ठेवलं होतं रूपसुंदर. चंद्राच्या कलेकलेनं मुलं वाढत होती. बघता बघता मोठी झाली. तो व्यापारी दिवसेंदिवस थकत चालला होता. त्याला सारखं वाटायचं की माझं काय आता, मी पिकलं पान कधी गळून पडेल याचं काही नेम नाही. तेव्हा माझ्या माघारी या इस्टेटीची भांडणं होऊ नयेत म्हणून या दोघांच्या मध्ये इस्टेटीची वाटणी करून टाकावी हे बरं. पण कुणाला किती संपत्ती द्यावी बरं? या दोघांची परीक्षाच घेऊया आणि मगच कोणाला किती संपत्ती द्यावी हे ठरवूया. जर दोघेही सारखेच हुशार निघाले तर दोघांना आपली सारखी संपत्ती देऊ. जर दोघांच्यात काही फरक जाणवला तर ज्याच्यात जशी कमी जास्त हुशारी असेल त्याप्रमाणे दोघांना संपत्ती वाटू, असा त्याने विचार केला. त्या व्यापाऱ्याची बरं का 3 मोठाली घरं होती. एक घर शहराच्या मध्यभागी होतं, दुसरं पूर्वेला आणि तिसरं पश्चिमेला. शहराच्या मध्यभागी असलेल्या घरात तो स्वतः राहत होता. पण पूर्वेकडच्या आणि पश्चिमेच्या घरात मात्र कुणीच राहत नव्हतं. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. पूर्वेकडच्या घरात त्यांनी गुणसुंदरला पाठवलं आणि रूपसुंदरला पश्चिमेच्या घरात पाठवलं. एक दिवस दुपारी मध्यान्नीच्या रणरणत्या उन्हात त्या दोघांना एक एक गुलाबाचं ताजं टवटवीत फूल पाठवलं आणि निरोप सांगितला, हे फूल आपल्या तळहातावर घेऊन त्यांनी त्वरित माझ्याकडे यावं. पण एक लक्षात ठेवावं की या फुलाला कडक ऊनही लागतं कामा नये आणि यावर कशाची सावलीही पडतं कामा नये. काय करावं बरं? दोन्ही मुलं आपल्या वडिलांचा निरोप ऐकून विचार करायला लागली. आणि इकडे तो अंगणात खाटलं टाकून व्यापारी त्यांची वाट बघू लागला. थोड्याच वेळात एका बाजूने रूपसुंदर आणि एका बाजूने गुणसुंदर येताना दिसले. दोघांच्याही उघड्या तळहातावर त्यानं पाठवलेलं एक एक गुलाबाचं फूल होतं. ऊन नुसतं रणरणत होतं, पण दोघंही गुलाबाच्या फुलाचं उन्हापासून संरक्षण हवावं म्हणून हातावर चाळणी धरून चालत होते. त्या चाळणीच्या भोकातून आर पार उन्हाचे किरण त्या फुलावर पडत होते. त्यामुळे त्या फुलावर सावलीही पडत नव्हती आणि वडिलांच्या निरोपाप्रमाणे ऊनही लागत नव्हतं आणि ते दोघं वडिलांजवळ येऊन पोचले. वा वा, शाबास मुलांनो, शाबास. वडिलांनी मुलांना शाबासकी दिली. दोघांनी एकच उपाय शोधून काढलेला पाहून त्या व्यापाऱ्याला खूप आनंद झाला. ते दोघेही त्याच्या परीक्षेत तंतोतंत उतरली होती. बुद्धीनं समसमान ठरली होती. तेव्हा आपली संपत्ती समसमान वाटून द्यायला हरकत नाही असा त्याच्या मनात विचार आला. पण
आणखी एकदा त्यांची परीक्षा घेऊन बघूया, असा त्याने विचार केला. मग त्या व्यापाऱ्याने काय केलं बरं का, 5 पैसे गुणसुंदर आणि रूपसुंदरला दिले आणि सांगितलं, तुम्ही दोघे परत आपापल्या घरात जा, रात्री मी तुम्हाला दोघांना येऊन भेटतो. रात्र पडण्यापूर्वी तुम्ही दोघांनी या 5 पैशातून अशी एक वस्तू खरेदी करा की ज्याच्यामुळे घरातली जास्तीत जास्त जागा व्यापली पाहिजे. दोघे आपले बरं आहे बाबा असं म्हणून आपापल्या घरी गेले. इकडे व्यापारी सुद्धा अगदी आतुरतेने रात्र कधी होते याची वाट बघू लागला. एकदाची रात्र झाली आणि व्यापारी घराबाहेर पडला. पहिल्यांदा तो रूपसुंदर ज्या घरात होता ना त्या घरी गेला. रूपसुंदरनं 5 पैशाचा कापूस घेतला आणि पिंजून पिंजून साऱ्या घरभर पसरून ठेवला, तरी सुद्धा घराचा काही भाग कापसाशिवाय राहिलाच. मग तो व्यापारी गुणसुंदर ज्या घरी होता ना त्या घरी गेला. गुणसुंदरनं 5 पैशाची एक मोठी मेणबत्ती विकत घेतली होती. वडील आलेले पाहून त्याने ती मेणबत्ती पेटवली. त्याबरोबर साऱ्या घरभर मेणबत्तीचा प्रकाश पडला आणि घर मेणबत्तीच्या प्रकाशानं अगदी उजळून निघालं. आनंदानं व्यापाऱ्याचा चेहरा फुलला आणि दोघात कोण जास्त हुशार आहे आणि कुणाला जास्त संपत्ती द्यावी आणि कुणाला कमी द्यावी हे त्याने मनोमन ठरवून टाकलं. बरं का मुलांनो, एका गावात हरिदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. तो शेती करायचा, खूप कष्ट करायचा, पण त्याचे सगळे कष्ट अगदी फुकट जायचे. त्याच्या शेतात काहीही पिकत नसे. एकदा असाच तो शेतात काम करीत होता. दुपार झाली, उन्हानं तो अगदी घामाघूम झाला होता, खूप दमला होता. त्यानं काम थांबवलं आणि एका झाडाखाली विसावा घेत बसला. सहज त्याचं लक्ष जवळच्या वारुळाकडे गेलं. त्या वारुळावर एक भला मोठा साप फणा काढून बसला होता. तो साप बघून ब्राह्मणाच्या मनात विचार आला, ही नक्की क्षेत्र देवता असावी. माझ्या शेताची राखण करणारा, धान्य देणारा हा देव आहे, पण आजपर्यंत मी याची कधीही पूजा केली नाही, त्यामुळंच माझी शेती पिकत नसावी. ठीक आहे, आता आज मी या देवाची पूजा करेन, असा विचार करून त्या ब्राह्मणानं एका भांड्यात कुठून तरी दूध आणलं. ते भांड वारुळाजवळ ठेवून त्यानं हात जोडून प्रार्थना केली, हे क्षेत्रपाला, तू इथे आहेस हे आजपर्यंत मला माहीतच नव्हतं, त्यामुळं मी तुझी पूजा केली नाही, म्हणून तू मला क्षमा कर. आता माझ्या या पूजेचा स्वीकार कर, माझ्यावर कृपा कर, अशी प्रार्थना करून आणि दुधाचा नैवेद्य दाखवून तो ब्राह्मण आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच तो शेतात गेला. बघतो तो वारुळाजवळ ठेवलेल्या भांड्यात एक सोन्याचं नाणं. ब्राह्मणाला अगदी आनंद झाला, खूप आनंद झाला. ही त्या देवाचीच कृपा असं समजून त्यानं ते नाणं घेतलं आणि मग तो रोजच त्या क्षेत्र देवतेची पूजा करायचा आणि सोन्याचं नाणं मिळवायचा. एकदा त्या ब्राह्मणाला परगावी जायचं होतं, म्हणून त्यानं त्या वारुळाजवळ दूध नेऊन ठेवण्याचं काम आपल्या मुलाला सांगितलं. मुलानं सकाळी शेतात जाऊन दूध ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतो तो त्याला त्या भांड्यात सोन्याचं नाणं दिसलं. ते नाणं घेऊन त्यानं विचार केला, हे वारुळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं असावं, तेव्हा या सापाला ठार मारून सगळी नाणी घ्यावीत, म्हणजे आपण एकदम श्रीमंत होऊ आणि रोज सकाळी दूधही आणावं लागणार नाही. मग दुसऱ्या दिवशी तो दूध घेऊन शेतात गेला आणि दूध पीत असलेल्या त्या सापाच्या डोक्यावर त्यानं काठीचा जोरात फटका मारला. साप मेला नाही, पण त्यामुळं खवळलेल्या त्या सापानं त्या मुलाच्या पायाला कडकडून दंश केला. साप चावताच तो मुलगा तिथल्या तिथे मरून पडला. लोकांनी तिथेच त्याचं दहन केलं.
दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण परगावाहून परत आला. आपल्या मुलाच्या मृत्यूचे कारण समजताच तो म्हणाला, ठीक झालं, जसं करावं तसं भरावं. त्या ब्राह्मणानं वारुळाजवळ जाऊन सापाची क्षमा मागितली. तेव्हा दुखावलेला तो साप म्हणाला, आपल्या धनदात्याच्याच जीवावर जो उठतो त्याची अशीच अवस्था होते. आता विनंती करून काय उपयोग. एकदा तोडलेली मैत्री पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी कधीही जोडली जात नाही. एका गावात सोमिलक नावाचा एक कोष्टी होता. तो मोठा कुशल विणकर होता. तो उंची भरजरी कापड विणीत असे. इतर कोष्टी मात्र जाडं भरडं कापड विणून मोठे श्रीमंत झाले होते. पण सोमिलक मात्र दरिद्रीच होता. कसा तरी रखडत प्रपंच चालवित होता. काय करावं त्याला समजेना. खूप विचार करून त्यानं ठरवलं, खूप पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या गावालाच गेलं पाहिजे. इथं राहण्यात काही अर्थ नाही. असा विचार करून तो दुसऱ्या गावाला गेला. पण तिथे जाऊन सुद्धा त्याला भरपूर पैसे मिळेनात. तो अगदी वैतागून गेला. असलं दरिद्री जीवन जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी असं त्यानं ठरवलं. आत्महत्या करण्याचा निश्चय करून तो एका वडाच्या झाडाजवळ गेला. दोरीचं टोक झाडाच्या फांदीला बांधलं. दुसऱ्या टोकाला फास तयार केला आणि तो गळ्यात अडकवून जीव देणार तो आकाशात देव प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, सोमिलका, आत्महत्या करू नकोस. तुला पैसे मिळणे न मिळणे माझ्याच हातात आहे. तुझे कष्ट पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग. सोमिलक म्हणाला, मला खूप पैसे हवेत देवा. तेव्हा देव म्हणाला, अरे तुला खूप धनाची आवश्यकताच नाही. ज्या धनाचा उपभोग घेता येत नाही किंवा त्याचे दानही करता येत नाही त्या धनाचा काय उपयोग आहे तुला. ते काही नाही. तू माझ्यावर प्रसन्न झाला असशील तर मला हवे ते देणार असशील तर मला भरपूर धन दे. सोमिलकानं असा हट्ट धरला असता देव म्हणाला, ठीक आहे, तू ज्या गावातून आलास त्याच गावात परत जा. तिथे 2 व्यापारी राहतात. एकाचं नाव गुप्तधन आहे आणि दुसऱ्याचे नाव उपभुक्त धन आहे. त्यांच्याकडे जा आणि ते कसे वागतात ते पहा. मग तुला त्यापैकी कुणासारखे व्हावेसे वाटते ते सांग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. असं सांगून देव अदृश्य झाला. सोमिलकाला अतिशय आनंद झाला. तो पुन्हा त्या गावात गेला. बरीच शोधाशोध करून तो गुप्तधनाच्या घरी गेला. सोमिलकाला पाहताच गुप्तधन एखाद्या कुत्र्याप्रमाणे त्याच्यावर खेकसला. फार टाकून बोलला. पण तिकडे लक्ष न देता सोमिलक अगदी मुकाट्यानं तिथेच ओसरीवर बसून राहिला. जेवायची वेळ झाली. त्या गुप्तधनाच्या बायकोनं जेवणाचं ताट आणून सोमिलका पुढं आदळलं. मुलानं पाण्याचा तांब्या आणून दाणकन आदळला. अशा प्रकारे त्या घरातल्या प्रत्येकानं सोमिलकाचा अपमान केला. सोमिलकानं ते सारं नीट पाहून घेतलं. काही बोलला नाही. रात्री तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमिलक उपभुक्त धनाच्या घरी गेला. तिथे निराळाच प्रकार होता. त्या घरातल्या सर्वांनी मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. मोठ्या आग्रहानं त्याला भोजन दिलं. सर्वांनी त्याच्याशी मोठ्या प्रेमानं गप्पा गोष्टी केल्या. रात्री त्याची झोपण्याची उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सेवक खूप धन घेऊन त्या उपभुक्त धनाकडे आले आणि त्याला म्हणाले, महाराजांची आज आपल्यावर कृपा झाली असून आपल्याला देण्यासाठी हे धन दिले आहे. उपभुक्त धनाला हे अचानक धन मिळालेलं पाहून सोमिलकानं विचार केला, गडगंज पैसा असतानाही पैसा संपेल म्हणून अतिथीचा अपमान करणाऱ्या कद्रुवृत्तीच्या गुप्तधनापेक्षा धनाचा योग्य प्रकारे उपभोग घेणाऱ्या अतिथी सेवा करणाऱ्या या गरीब उपभुक्त धनाची किंमत फार मोठी आहे.
देवानं मला उपभुक्तधनच करावं, गुप्तधन कुणालाही करू नये. सोमिलकाची ही इच्छा पाहून देवानं त्याला उपभुक्त धन केलं. मुलांनो, लक्षात ठेवा, धन हे दानासाठी आणि उपभोगासाठी असतं. यातलं काहीच घडत नसेल तर पैसा असला काय आणि नसला काय सारखंच. नुसती पैशाची श्रीमंती उपयोगी नाही, मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी प्रवासाची साधनं किंवा रस्तेही नव्हते. सगळा प्रवास पायीच रानावनातून करावा लागत असे. त्या काळी एक व्यापारी मालाची खरेदी करण्यासाठी 2000 रुपये घेऊन प्रवासास निघाला. थोडं चालून गेल्यावर त्याला दुसरा एक माणूस भेटला. तोही प्रवासास निघाला होता. दोघांची भेट झाल्यावर दोघेही गप्पा मारत प्रवास करू लागले. संध्याकाळ झाली तेव्हा रस्त्यात लागलेल्या एका गावाच्या धर्मशाळेत त्या दोघांनी राहायचं ठरवलं. दोघांनी फराळ केला आणि आपले बिछाने पसरून ते दोघे झोपी गेले. थोड्याच वेळात व्यापारी गाढ झोपला आणि घोरू लागला. तेव्हा त्याचा सोबती हळूच उठला आणि त्या व्यापाऱ्याचं सगळं सामान तपासू लागला. कारण चोऱ्या करणं हाच त्याचा धंदा होता. व्यापाऱ्याच्या सामानात त्याला कुठेच पैशाची थैली सापडली नाही. तो निराश झाला आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते दोघे पुढच्या प्रवासास निघाले. दुसऱ्या दिवशी त्यांना ठरलेल्या गावी पोचता आलं नाही, म्हणून आदल्या रात्रीप्रमाणेच ते एका धर्मशाळेत उतरले. जेवण वगैरे आटपून दोघांनी आपले बिछाने उघडले आणि ते झोपले. थोड्याच वेळात आदल्या रात्रीप्रमाणे व्यापारी घोरू लागला. तो चोर मात्र जागाच होता. व्यापाऱ्याजवळ नक्कीच बरीच रक्कम असेल अशी त्याला खात्री वाटत होती. आदल्या रात्रीप्रमाणेच त्याने व्यापाऱ्याचं सामान तपासलं, पण काही मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी ते ठरलेल्या मुक्कामाला पोचले. तेव्हा व्यापारी त्या चोराला म्हणाला, राम राम दादा, तुमची सोबत मिळाली त्यामुळे प्रवास सुखाचा झाला. त्यावर तो ठग म्हणाला, हो हे तर खरंच, पण आपण व्यापारासाठी बरीच रक्कम घेतली असणार, ती होती तरी कुठे? मी एक ठग आहे. रात्री मी तुमचं सामान तपासलं, पण मला काही मिळालं नाही. त्यावर व्यापारी हसून म्हणाला, अरे बाबा, मी तुझ्या नकळत माझी पैशाची थैली तुझ्याच सामानात रात्री ठेवीत असे. मी सकाळी तुझ्या नकळत ती काढून घेत असे, कारण मला माहित होतं की तू आपलं स्वतःचं सामान तपासणार नाही. ठग म्हणाला, शेठजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही मला गुरु भेटलात खरे. काय आमच्या बालमित्रांनो, आवडला ना आमचा गुरु तुम्हाला? एका गावात एक शेतकरी राहत असे. तो खाऊन पिऊन सुखी होता. त्याला 2 मुलगे होते. बापाच्या मृत्यूनंतर आपसात भांडण नको म्हणून त्यांनी आपली वडिलार्जित जमीन वाटून घेतली व ते दोघे वेगळे राहू लागले. ते दोघे जरी वेगळे झाले तरी त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. एकमेकांच्या फायद्यासाठी ते झटत असत. मार्गशीर्ष महिना संपत आला होता. शेतातील धान्याची मळणी नुकतीच झाली होती. मळणीनंतर दोघांनी आपापल्या वाट्याचे धान्य पोत्यात भरून पोत्यांच्या वेगवेगळ्या 2 राशी खळ्यात ठेवल्या. एके दिवशी दुपारी जेवण वगैरे आटपून मोठा भाऊ विश्रांती घेत असता त्याच्या मनात विचार आला, आपला धाकटा भाऊ एकटा आहे. त्याला शेतीचे सर्व श्रम एकट्यालाच करावे लागतात. तेव्हा त्याला आपल्या वाट्यातून आपण काहीतरी जास्त दिलं पाहिजे. हा विचार मनात येताच तो खळ्यावर गेला व त्याने आपल्या वाटणीच्या पोत्यांपैकी 10 पोती धाकट्या भावाच्या राशीत ठेवून दिली.
बरोबर याच वेळी धाकटा भाऊ मनात विचार करत होता, आपण काय एकटेच आहोत, कोठेही मिळवूनही खाऊ. दादाला 2 मुलं बाळ आहेत, त्याचा संसार वाढताय, तेव्हा आपण त्याला काहीतरी मदत केलीच पाहिजे. इतकं धान्य आपल्याला कशाला हवंय? मनात विचार येताच त्याच दिवशी संध्याकाळी धाकटा भाऊ खळ्यावर गेला व आपल्या वाटणीच्या पोत्यांपैकी 10 पोती त्याने थोरल्या भावांच्या पोत्यात घालून ठेवली. दुसऱ्या दिवशी दोघे खळ्यावर जाऊन पाहतात तो काय, दोघांची पोती पूर्वी इतकीच. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. नंतर दोघांनी एकमेकांकडे चौकशी केली. खरी हकीकत समजताच दोघांनाही गहिवरून आलं. तेव्हापासून ते दोघंही एकत्र राहू लागले. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून लोक त्यांच्या बंधुप्रेमाची वाहवा करू लागले. कशी वाटली ही गोष्ट? एका गावात मित्र शर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. एकदा त्यानं एक यज्ञ करण्याचं ठरवलं. त्या काळी यज्ञात बोकडाचा बळी द्यायची पद्धत होती. तेव्हा यज्ञासाठी लागणारा बोकड आणावा म्हणून तो ब्राह्मण एका गावी जाऊन तिथल्या एका गृहस्थाला म्हणाला, अहो, मी येत्या अमावास्येला एक यज्ञ करणार आहे. तेव्हा यज्ञासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे असलेला एक बोकड मला मिळवून द्या. त्या गृहस्थानं सुद्धा यज्ञासाठी योग्य असा एक गलेलठ्ठ बोकड त्या ब्राह्मणाला मिळवून दिला. उत्तम बोकड मिळाल्यामुळं त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो बोकडाला खांद्यावर घेऊन आपल्या गावाकडे निघाला. त्याच रस्त्यानं समोरून 3 महाबिलंदर धूर्त येत होते. ब्राह्मण खांद्यावरून बोकड नेतोय हे बघून त्या तिघांनी ठरवलं, काहीही करायचं पण या ब्राह्मणाचा हा बोकड आपण मिळवायचाच. दिवस थंडीचे होते. त्या तिघांना भूकही फार लागली होती. या बोकडाचं मांस खायला मिळालं तर खूप मजा येईल असा विचार करून त्यांनी बोकड मिळवायचाच असं ठरवलं. मग हे तिघे त्या रस्त्यावर अंतरावर लपून बसले. ब्राह्मण पुढे आला तेव्हा पहिला लबाड माणूस वेश पालटून ब्राह्मणासमोर आला आणि ब्राह्मणाला म्हणाला, अहो, काय हे शास्त्री बुवा, तुम्हाला वेड लागले आहे की काय? अहो, चक्क कुत्रा खांद्यावरून नेता आहात. लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? हे ऐकून तो ब्राह्मण संतापून म्हणाला, गाढवा, तुझे डोळे फुटले की काय? माझ्या खांद्यावर बोकड आहे आणि तू त्याला कुत्रा म्हणतोस? तुला खरोखरच वेड लागलेले दिसते. तेव्हा तो लबाड माणूस म्हणाला, अहो, असे रागावू नका. मला आपलं जे दिसलं ते मी बोललो. आपल्याला ते खरे वाटत नाही, ठीक आहे, जा आपले. ब्राह्मण आणखी पुढे जातो तो दुसरा धूर्त पुढे आला आणि म्हणाला, अहो शास्त्री बुवा, काय हे मेलेले वासरू खांद्यावरून काय नेता? लोक हसतील की? हे त्याचं बोलणं ऐकताच तो ब्राह्मण अधिकच रागावला आणि म्हणाला, वा रे वा, मोठा शहाणाच दिसतोस. डोळे आहेत ना तुला? अरे, माझ्या खांद्यावर हा बोकड आहे आणि तू म्हणतोस वासरू? अगदी खुळा आहेस. तेव्हा तो धूर्त म्हणाला, महाराज, रागावू नका. मी चुकलो, सहज वाटलं ते बोललो. आपल्याला योग्य वाटेल ते आपण करा. ब्राह्मण आणखी पुढे जातो तो तिसरा भामटा पुढे आला आणि हसून म्हणाला, अहो ब्राह्मण बुवा, खांद्यावर हे गाढव घेऊन कुठे चाललात? अहो, हे आपल्याला शोभत नाही. कुणी बघितले नाही तोच खाली टाका, नाहीतर लोक तुम्हाला वेड्यात काढतील. त्या भामट्याचे हे शब्द ऐकताच ब्राह्मण विचार करायला लागला. मी तर बोकड घेऊन चाललोय. पहिला म्हणाला कुत्र, दुसरा म्हणाला वासरू आणि हा तिसरा म्हणतो गाढव. हा प्रकार तरी काय आहे? माझ्या खांद्यावरचा हा खरा बोकड आहे की नाना रूप घेणारा राक्षस आहे? हा नक्की राक्षस असावा. तेव्हा विषाची परीक्षा अधिक नको, ही पिढा इथेच टाकून जावं हे चांगलं असा विचार करून
त्या ब्राह्मणानं खांद्यावरचा तो गलेलठ्ठ बोकड दांडिशी खाली फेकला आणि माग वळून सुद्धा न बघता घराकडे धूम ठोकली. मग काय, त्या 3 धूर्तांनी तो बोकड घेतला आणि त्याचा मांस शिजवून त्यावर यथेच्छ ताव मारला. बरं का मुलांनो, या जगात बुद्धिमान आणि हरहुन्नरी लोक बुद्धिमान लोकांना सुद्धा अगदी सहज फसवू शकतात, हेच खरं. एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो मोठा विद्वान होता, तरी धनाचा मोठा लोभी होता आणि त्यासाठी तो चोरी सुद्धा करायचा. एक दिवस त्या गावात 4 व्यापारी आले. त्यांनी सारा माल विकला आणि त्या पैशातून प्रत्येकानं एक भारी किमतीचं रत्न विकत घेतलं. परतीचा प्रवास रानावनातून होता. चोर दरोडेखोरांची मोठी भीती होती आणि म्हणून चौघांनी आपापले रत्न गिळून पोटात लपवलं. त्याच वेळी तो ब्राह्मण तिथे आला. त्यानं ते पाहिलं आणि त्याने ठरवलं की काहीही करून या 4 व्यापाऱ्यांची रत्न पळवायची. यांच्या मागोमाग जायचं, यांना विष खायला द्यायचं आणि त्यांची पोटं फाडून ती रत्न पळवायची. असा विचार करून तो ब्राह्मण त्या व्यापाऱ्यांच्या जवळ गेला आणि काही मंत्र, स्तोत्र, सुभाषित असं म्हणून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याबरोबर जाऊ लागला. त्यांना तो देवादिकांच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगत होता, पण मनात मात्र सारखा त्या रत्नांचाच विचार करीत होता. अशा प्रकारे ते 5ही जण प्रवास करीत असता संध्याकाळ झाली. वाटेत त्यांना एका भिल्लांची वस्ती लागली. त्यावेळी तेथील कावळे आपल्या भाषेत ओरडून सांगू लागले, अरे ए भिल्ला, अरे धाव धाव, 4 लाखांचं धन बरोबर असलेले हे प्रवासी जात आहेत, यांना ठार मारून धन काढून घे. या भिल्लांना कावळ्याची भाषा समजत होती. कावळ्यांचे ते शब्द ऐकताच भिल्ल काठ्या, कुऱ्हाडी असं घेऊन धावत आले आणि त्यांनी त्या 5ही लोकांना पकडून बेदम मारलं. त्यांचे कपडे काढून सारी तपासणी केली, पण त्यांना काहीही मिळालं नाही. तेव्हा आश्चर्यचकित झालेले ते भिल्ल त्या प्रवाशांना म्हणाले, अरे लबाडांनो, धन कुठे आहे, कुठं लपवलंय, लवकर सांगा. आजपर्यंत येथील कावळे कधीही खोटं बोललेले नाहीत. हे कावळे तुमच्याजवळ 4 लाखांचा ऐवज आहेत असं सांगतायत. तेव्हा तुमच्याजवळ धन हे आहेच, ते मुकाट्यानं द्या, नाहीतर तुम्हाला ठार करून तुमच्या शरीरातलं धन शोधून काढू. द्या लवकर, नाही तर मेलात आता म्हणून समजा. त्या भिल्लांचे हे शब्द ऐकताच सर्वजण अतिशय घाबरले. तेव्हा त्या ब्राह्मणानं विचार केला, या भिल्लांनी त्या व्यापाऱ्यांना ठार मारून यांचं पोट फाडलं तर त्यांना नक्कीच रत्ने मिळतील आणि मग माझ्याही पोटात रत्न आहे असं समजून ते मलाही ठार करतील. मग मरावेच लागणार आहे तर प्रथम मलाच ठार मारा असं मी जर यांना सांगितलं तर ते मला ठार मारतील आणि माझ्या शरीरात धन न मिळाल्यानं त्या 4 व्यापाऱ्यांना सोडून देतील. मरता मरता इतरांचे प्राण तरी वाचवावेत. असा विचार करून तो ब्राह्मण भिल्लांना म्हणाला, भिल्लांनो, खरोखरच आमच्याजवळ धन नाही, तरी देखील जर तुम्ही आमचे तुकडे तुकडे करणार असाल तर प्रथम मला ठार मारा. जर माझ्या शरीरात धन मिळालं तर मग ह्या 4घांना ठार मारा, नाहीतर यांना ठार मारण्याचं पाप कशाला करता. आम्ही सर्व भाऊ आहोत. त्या ब्राह्मणानं असं सांगितलं असता भिल्लांनी प्रथम त्याला ठार मारलं. त्याच्या शरीरात धन नव्हतंच, त्यामुळे भिल्लांना काहीही मिळालं नाही. म्हणून त्यांनी त्या 4 व्यापाऱ्यांना सोडून दिलं. आज कावळे खोटं कसं बोलले याचा आश्चर्य करीत ते भिल्ल निघून गेले. कोणीतरी म्हटलंय ना, तेच खरं. मृत्यू कोणालाच चुकलेला नाही, म्हणून त्याला भिण्याचं कारण नाही.
आपल्याला जर मृत्यू येणारच आहे तर मरता मरता इतरांचे प्राण का बरं वाचू नयेत? शिवाय हितकारक मूर्खापेक्षा शत्रू असलेला पंडित मनुष्य चांगला. तो निदान सारासार विचार तरी करू शकतो. सोमा एक गरीब माणूस. एका छोट्या खेडेगावात तो राहत होता. त्याचा एक शेताचा तुकडा होता. पण आई बाप गेले तेव्हा सोमा लहान होता. त्यामुळे शेताचा तुकडा सावकारानं गडप केला. बिचारा सोमा देशोधडीला लागला. लहान होता तोपर्यंत कोरडा भाकर तुकडा देऊन मामानं त्याला घरात ठेवून घेतलं होतं. पण नंतर मामीनं त्याला हाकलून दिलं. गावोगाव हिंडून त्यानं काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच काम मिळालं नाही. आणि शेवटी नाईलाजानं सोमा चोरी करू लागला. तरी सुद्धा त्याच्या मनात एकसारखी रुखरुख लागलीच होती. एक दिवस सोमा रानामधून चोरीचा माल घेऊन लपत छपत चालला होता. त्याला वाटेत एक साधू भेटला. सोमाला पाहिल्यावर त्यानं त्याला विचारलं, कोण रे तू? काय उत्तर द्यावं ते सोमाला कळेना. शेवटी धीर करून तो म्हणाला, मी चोर आहे साधू महाराज. मी काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काहीही काम मिळालं नाही. उपाशी तरी किती दिवस राहणार, म्हणून चोर झालो. ठीक आहे, झालं ते झालं. त्याचं दुःख करू नकोस. मी तुला एक कानमंत्र देतो, तो पाळशील का? सांगा साधू महाराज. हे पहा, कधीही खोटं बोलायचं नाही. एवढं जरी तू ठरवलंस तरी सुद्धा देव तुझं कल्याण करील. सोमानं विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे साधू महाराज, या पुढच्या आयुष्यात मी खरं बोलेन. कितीही संकट आलं तरी खरं बोलण्याचा माझा निश्चय ढळणार नाही. ठीक आहे, देव तुला तुझा निश्चय खरा करण्याचं बळ देवो. असं म्हणून साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी रात्री सोमा चोरी करण्यासाठी बाहेर पडला. अमावास्येची रात्र, बाहेर काळामिट्ट अंधार. सोमा अंधारात लपत छपत चालला होता. इतक्यात एका झाडाच्या मागून एक व्यक्ती पुढे झाली. सोमा दचकलाच. त्याने विचारलं, कोण रे तू? मी एक वाटसरू आहे. रात्र झाली, त्यात अमावास्येची रात्र. काळी कुट्ट या रानातून एकटं जायचं म्हणून सोबतच पाहत होतो. बरं झालं तुम्ही भेटलात. पण आपण कोण? मी चोर आहे. हे शब्द ऐकून तो वाटसरू दचकलाच. हा माणूस चक्क आपण चोर असल्याची उघड कबुली देतोय. यानं वाटेत आपल्याला काही केलं तर? आपण कुठल्या गावी चोरी करायला जाणार? इथे शेजारच्याच राज्यात. आज राजवाड्यातच चोरी करायचा माझा विचार आहे. हे ऐकून तो वाटसरू हसला आणि म्हणाला, मी पण येईन म्हणतो तुझ्या बरोबर. तू चोरी करायला राजवाड्यात गेलास की मी बाहेर राखण करीन. कोणी आलं तर तुला सावधानतेचा इशारा करीन. ठीक आहे, चालेल मला, सोमा म्हणाला. पण माझी एक अट आहे. कुठली अट? तू जी चोरी करशील त्या मालाचा निम्मा वाटा मला दिला पाहिजे. सोमानं न कुरकुरता सारं मान्य केलं. दोघेही राजधानीत पोहोचले. सोमा राजवाड्यात सहज शिरला. दारावरचे पहारेकरी धाराडूर झोपलेले होते. त्यानं खजिना ठेवलेल्या खोलीत प्रवेश केला. हातातील कांशीनं एका पेटीचा कडी कोयंडा उचकटला आणि त्यामध्ये पाहिलं. त्या पेटीत 3 सुंदर मौल्यवान हिऱ्याचे हार होते. ते 3ही हार घेऊन सोमा दारापाशी आला. पण हार 3 असल्यानं त्याची समान वाटणी कशी काय करायची? कारण आपण तर आपल्या वाटसरू मित्राला निम्मा वाटा देण्याचं वचन दिलेलं आहे. सोमाच्या एकदा मनात आलं, एक हार आपण लपवून ठेवावा. पण आपण साधू महाराजांना खरं बोलण्याचं वचन दिलंय. आता ते कसं मोडायचं? शेवटी सोमानं विचार केला आणि तो परत फिरला.
खजिन्याच्या खोलीत जाऊन त्यानं त्यातील एक हार परत पेटीत ठेवला आणि तो राजवाड्याच्या बाहेर आला. बाहेर त्याचा वाटसरू मित्र उभाच होता. त्याला त्यानं 2 हार दाखवले. त्यानं विचारलं, काय रे, खजिन्यात 2च हार होते? नाही, 3 हार होते. ते मी घेतलेही होते, पण समान वाटणी 3 हारांची कशी करणार, म्हणून मी 1 हार परत पेटीत नेऊन ठेवला. सोमानं 1 हार वाटसरूला दिला आणि तो निघून गेला. वाटसरूही तो हार घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी खजिनदार राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, खजिन्यात चोरी झालीये. काय, चोरीला गेले हार? राजानं विचारलं. खजिन्यातले रत्नजडीत 3 हार चोरीला गेले आहेत महाराज. त्याचं असं झालं, खजिनदार सकाळी गेला तर त्याला पेटीचा कडी कोयंडा उचकटून पेटी उघडी दिसली. त्यानं पाहिलं, राजा राणी आणि राजपुत्राचे 2 हार चोरीला गेलेत आणि 1 मात्र तसाच होता. खजिनदाराच्या मनात पाप आलं. त्यानं विचार केला, 3रा हार आपणच घ्यावा. राजाला काय कळणार आहे? चोरीच्या संदर्भात ही संधी आयतीच चालून आली आहे. म्हणून तो राजाला सांगत होता, महाराज, 3ही हार चोरीला गेलेत. राजाची खात्री होती 3रा हार नक्कीच खजिनदाराकडे असणार. राजानं शिपायांना बोलावलं आणि राजानं शिपायांना घेऊन खजिनदाराच्या घराची झडती घेण्यासाठी प्रधानाला पाठवलं. प्रधान थोड्याच वेळात परत आला. तो हार घेऊनच आला. खजिनदाराचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. राजानं त्याला चांगली शिक्षा ठोठावली. राजानं प्रधानाला पाठवून त्या चोराचा शोध घेतला. सोमाला घेऊन प्रधान राजवाड्यात आला. त्यानं सोमाला राजापुढे उभं केलं. राजाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सोमा दचकलाच. कारण 2 दिवसापूर्वी आपल्या चोरीमध्ये वाटा मागणारा वाटसरू म्हणजे 2रा 3रा कोणीही नसून खुद्द राजे महाराजच आहेत. राजा हसला. सोमाला म्हणाला, सोमा, आजपासून मी तुझी खजिनदार म्हणून नेमणूक करणार आहे. महाराज, अहो पण मी चोर आहे. ते माहित आहे मला. तू पोटासाठी चोरी करत होतास, तरीही तू प्रामाणिक आहेस. तू खोटं बोलला नाहीस. आता पोटासाठी तुला चोरीची गरज नाही. अशा रीतीनं सोमा खजिनदार झाला. चोराच्या हातात उघडपणे सन्मानपूर्वक जमादारखाना आल्याचं जगातलं बहुधा हे पहिलंच उदाहरण असेल. काय मुलांनो, आवडली की नाही गोष्ट? एकदा काही तरुण मंडळी वनविहारासाठी सकाळीच बाहेर पडली. दुपारी मोठ्या मजेत वनभोजन झाले. नंतर विश्रांतीसाठी मंडळी छायेच्या आश्रयास बसली. बराच वेळ खेळणी हास्यविनोद झाला होता. काही मंडळी चांगलीशी जागा पाहून जरा लवणली. यातच आमचे विनायकराव होते. विनायकराव गर्भ श्रीमंत असून हुशार आणि चालाक होते. त्यांच्या वडिलांजवळ अफाट संपत्ती होती. तिला त्यांच्याखेरीज वारस असा दुसरा कोणीच नव्हता. विनायकराव एकुलते एक चिरंजीव असल्याने त्यांचे आई बाप त्यांना जीव की प्राण करीत असत. संध्याकाळचे 6 वाजले. वनविहाराला गेलेली मंडळी परत फिरली. विनायकरावही उठले. त्यांनी जो दगड उशाला घेतला होता तो दगड सहज कोणी पायाने उलटला. तोच त्याखाली 4-5 घोणी वळवळताना दिसल्या. हा देखावा पाहताच विनायकराव दचकले. जो धोंडा आपण उशाला घेतला होता त्याखाली एवढ्या घोणी? अरे बाप रे, नक्कीच त्यातली एखादी आपल्या कानात शिरली असली पाहिजे अशी कल्पना झटकन त्यांच्या मनात येऊन गेली. त्यांचे अंग शहारलं. सगळा उत्साह मावळला. विनायकरावांना संशय पिशाच्याने पछाडले. त्यांना काही सुचेना. कानात काही भुळभुळत आहे असं त्यांचा भास होऊ लागला. बरोबरच्या मित्रांनी त्यांची खूप समजूत घातली, पण व्यर्थ. तशाच मनस्थितीत ते घरी आले. घरच्या मंडळींचीही धांदल उडाली. डॉक्टर वैद्यांची धावपळ सुरू झाली. अनेक उपचार करूनही त्यांना बरं वाटेना.
कानात घोण वगैरे काही नाही म्हणून डॉक्टर वैद्यांनी त्यांना नाना प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. विनायकराव धास्तीने दिवसेंदिवस खंगत चालले. मुलाची स्थिती पाहून वडिलांना अत्यंत दुःख होत होते, पण त्याला कोणाचाच उपाय नव्हता. विनायकरावांचे वडील खूप श्रीमंत होते, खर्चाला काही कमी नव्हतं. मुलाला बरे वाटावं म्हणून वाटेल तेवढा खर्च करण्यास ते तयार होते. देशोदेशीचे वैद्य, हकीम, डॉक्टर येऊन अपयश पदरी घेऊन जात. इतक्यात एके दिवशी एक वैद्यबुवा त्यांच्याकडे आले. ही एकंदर स्थिती पाहून आपण प्रयत्न करून पाहतो असे विनायकरावांच्या वडिलांना त्यांनी सुचवलं. उपाय करून पाहावा म्हणून सर्वांनी संमती दिली. संमती मिळताच वैद्यबुवांनी विशेष औषध पाणी न करता 4 दिवस विनायकरावांच्या सहवासात घालवले. तेव्हा सगळा संशयाचा खेळ आहे त्यांच्या लक्षात आलं. लगेच त्यांनी विनायकरावांच्या कानात घोण शिरली असून ती काढून आपण त्यांना बरे करतो असे जाहीर केले. घोण खरोखरच असल्याचे ऐकून विनायकरावांना जरा बरं वाटलेलं दिसलं. वैद्यबुवांवर त्यांचा विश्वास बसला. एके दिवशी औषधासाठी बाहेर जातो असं सांगून वैद्यबुवा बाहेरगावी निघून गेले. आता आपण बरे होणार म्हणून विनायकरावांना थोडं बरं वाटायला लागलं होतं. त्यांनी हळूहळू फळं वगैरे खाण्यास सुरुवात केली. इकडे वैद्यबुवांनी मुद्दाम शोध करून 4-5 घोणी मिळवल्या व डबीत भरून ते 4 दिवसांनी परत आले. औषध मिळाले असं सांगून त्यांनी दुसऱ्या दिवशी औषधाचा प्रयोग करायचा असं जाहीर केलं. प्रयोगासाठी जी जागा ठरवली होती तेथे कोणीही येता कामा नये, तसेच प्रयोग चालू असता रोग्याचे डोळे बांधायचे वगैरे सर्व गोष्टी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयोगाला सुरुवात झाली. विनायकरावांचे डोळे बांधले. नंतर वैद्यबुवांनी एक काकडा पेटवून तो विनायकरावांच्या कानाशी नेला व ते विनायकरावांना म्हणाले, आता सावध राहा, ती पहा एक एक गुण बाहेर येते. अशा रीतीने 10 मिनिटेपर्यंत बोलून प्रयोग चालू असताना 4 गोणी बाहेर आणल्या. आता तुम्ही मोकळे झालात असे वैद्यबुवांनी विनायकरावांना सांगितले. शेवटी त्यांचे डोळे सोडून त्यास 4ही घोणी दाखवण्यात आल्या. 8-15 दिवसातच विनायकरावांची प्रकृती सुधारली आणि सगळ्यांनाच आनंद झाला. एक होतं गाव. त्या गावात चित्रांग नावाचा एक कुत्रा राहत होता. एकदा त्या गावात फार मोठा दुष्काळ पडला बरं का. खायला अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नव्हता. त्यामुळं त्या गावातील कुत्री पटापट पटापट एका मागून एक मरू लागली. कुत्र्यांची सारी जातच नष्ट होणार की काय असं वाटू लागलं. चित्रांगाला सुद्धा कुठं अन्न मिळेन असं झालं. त्याची अगदी उपासमार होऊ लागली. म्हणून जिथं दुष्काळ नाही, खाण्यापिण्याची कमतरता नाही, अशा देशात जावं असा विचार करून तो चित्रांग दुसऱ्या देशात गेला आणि तिथल्या एका घरी राहिला. तिथं मात्र खाण्यापिण्याची अगदी चंगळ होती. त्यामुळे चित्रांग अगदी खुशीत होता. घरात खायला भरपूर असलं तरी बाहेर पडायची मात्र काही सोय नव्हती. चित्रांग घराबाहेर पडला रे पडला की गावातील सगळी कुत्री त्याला वेडा घालीत आणि त्याच्या शरीराचे लचके तुटले. त्यामुळे चित्रांगाला अगदी नकोसं झालं होतं. रोजच्याच या कटकटीनं चित्रांग वैतागला. काय करावं त्याला काही समजेच ना. घरात बसून राहणं त्याचा स्वभाव नव्हताच. बाहेर जाण्याची सोय नव्हती. शेवटी त्यानं विचार केला, आपल्या देशात दुष्काळ असला, खायला मिळत नसलं तरी बाहेर आपले खूप मित्र असतात. इथल्याप्रमाणे ते आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करीत दिवस कसा मजेत जातो. म्हणून आपल्या देशाला जावं हे खरं. कसाही असला तरी तो आपला देश आहे असा विचार करून चित्रांग एके दिवशी तेथून बाहेर पडला आणि आपल्या गावी परत आला. चित्रांग परत येताच त्याचे पूर्वीचे सारे मित्र त्याच्या भोवती जमले. त्याने विचारले, अरे चित्रांगा, तू ज्या देशाला गेला होतास तो देश कसा आहे रे? तेथील लोक कसे आहेत? तिथे खाण्यापिण्याची परिस्थिती कशी आहे? चित्रांग म्हणाला, अरे मी गेलो होतो त्या देशाविषयी काय सांगू बाबा. फार छान देश आहे. खाण्यापिण्याविषयी म्हणाल तर अगदी चंगळ आहे. लोक फार प्रेमळ आहेत. खायला खूप देतात.
कशाला काही कमी नाही. त्याचे मित्र म्हणाले, वा 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 वा, फारच छान, फारच छान. नाहीतर आपला हा देश अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नाही. पण चित्रांगा, तो देश इतका चांगला असताना तू परत का आलास? त्यांनी असे विचारले असता चित्रांगा म्हणाला, तुमची शंका बरोबर आहे. तिथे खायला भरपूर असूनही मी इकडे परत आलो, कारण तिथं आपल्याच जातभाईंचा फार त्रास आहे. घराच्या बाहेर पडले की ते अंगावर धावून येतात, मारझोड करतात. त्यामुळे इतर सारं काही असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. अरे, त्यापेक्षा आपला हा गरीब देश चांगला. काही झालं तरी हा आपला देश आहे. तुमच्यासारखे मित्र आहेत, हे काही कमी आहे? म्हणून मी कायमचा परत आलो. हे ऐकून त्याच्या सर्व जातभाईंना खूप आनंद झाला. कोणतीही गोष्ट नीट न पाहता, जाणून न घेता, लक्षपूर्वक न ऐकता, पारख न करता केली तर मनुष्यावर फार मोठं संकट येतं. एकदा एक भिल्ल शिकारीसाठी अरण्यात भटकत असताना त्याला एका झाडावरील घरट्यात पोपटाची 2 पिल्ल दिसली. ती पकडत असताना त्यातील एक पिल्लू त्याच्या हातून निसटले, दुसरं मात्र सापडलं. मग त्या भिल्लानं त्या पिल्लाला एका पिंजऱ्यात कोंडून घरी आणलं. तो भिल्ल त्या पिल्लाला बोलवायला शिकवत असे. हळूहळू ते पिल्लू भिल्लासारखे बोलू लागले. भिल्लाचे शब्द त्याला बोलता येऊ लागले. त्या 2 पिल्लापैकी जे पिल्लू निसटले होते ना, ते एका साधूला सापडलं. साधूनं त्याला आपल्या आश्रमात आणून ठेवलं. साधूनही त्याला बोलायला शिकवलं. दिवसभर तो साधू जे जे बोलत असे ना, ते सारे त्या पोपटाला बोलता येऊ लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस गेले. एक दिवस एक राजा घोड्यावर बसून अरण्यात आला. फिरत फिरत तो बरोबर त्या भिल्लाच्या घराजवळ आला. बाहेर टांगून ठेवलेल्या पिंजऱ्यातील पोपटानं त्या राजाला पाहिलं आणि तो मोठमोठ्यांदा ओरडू लागला, मालक, मालक, धावा, धावा, कोणीतरी घोडेस्वार आला आहे, धरा त्याला, पकडा, ठोका, ठार मारा. राजानं हे शब्द ऐकले आणि तो दुसरीकडे निघून गेला. तो फिरत फिरत अरण्याच्या दुसऱ्या टोकाला गेला. तिथे साधूचा आश्रम होता. त्या आश्रमातील पोपटानं राजाला पाहिलं आणि म्हणाला, या या, सुस्वागतम महाराज, आत या, विश्रांती घ्या, थंड पाणी प्या, गोड फळे घ्या. साधू महाराज, आपल्या आश्रमात महाराज आले आहेत, त्यांचे स्वागत करा. पोपटाचे हे शब्द ऐकून राजाला मोठं आश्चर्य वाटलं. हा सारा संगतीचा, शिक्षणाचा परिणाम हे राजाला कळून चुकलं. तो पोपट राजाला म्हणाला, तुम्हाला पूर्वी भेटलेला पोपट माझाच भाऊ. आम्ही दोघं एकाच जातकुळीचे. एकाला भिल्लाची संगत, तसेच संस्कार. मला साधूची संगत, तसेच संस्कार. हा सारा संगतीचा परिणाम. एका वनात भासुरक नावाचा एक सिंह राहत होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा अतिशय गर्व होता. त्यामुळे तो दररोज कारण नसताना असंख्य प्राण्यांची हत्या करीत असे. एके दिवशी त्या वनातील सर्व पशु त्या सिंहाकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, महाराज, आम्ही एक विनंती करायला आलो आहे. आपण आमचे राजे आहात हे तर खरंच, पण आपण रोजच्या रोज विनाकारण असंख्य प्राण्यांना का बरं ठार मारता? असंच चालू राहिलं तर एक दिवस या वनात एकही पशु शिल्लक राहणार नाही. मग तुमची उपासमार होईल. त्यापेक्षा आपल्या भोजनासाठी म्हणून आमच्यातला एक एक प्राणी रोज आम्ही तुमच्याकडे पाठवू. तुम्ही त्याला खावं. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज विनासायास आहार मिळेल आणि आम्हा पशूंचाही निर्वंश होणार नाही. सर्व प्राण्यांनी असं सांगितलं असता सिंह म्हणाला, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवा, तुम्ही हे वचन पाळलं पाहिजे. रोजच्या रोज माझ्या भोजनाच्या वेळी एक एक पशु इथे आला पाहिजे. त्यात खंड पडला, टाळाटाळ केली तर मी सर्वच्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीन. महाराज, आम्हाला अगदी पूर्ण मान्य आहे.
असं कबूल करून सर्व पशु परत गेले आणि सुखात राहू लागले. ठरल्याप्रमाणे दररोज दुपारच्या वेळी एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. होता होता एक दिवस एका सश्याची पाळी आली. त्याला सिंहाकडे जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याला सिंहाचा राग आला होता, पण सर्व प्राण्यांनी सक्तीच केल्यामुळे तो सिंहाकडे जाण्यास निघाला. या सिंहाला ठार मारण्यासाठी काय बरं युक्ती करावी असा विचार करत तो हळूहळू चालला होता. वाटेत त्याला एक विहीर दिसली. त्यानं सहज त्या विहिरीत डोकावून पाहिलं तो त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसलं. ते प्रतिबिंब पाहून ससा एकदम खुश झाला. त्याला उपाय सापडला. तो स्वतःशीच म्हणाला, छान युक्ती सापडली. आता त्या दुष्ट भासुरकाला या विहिरीत पाडून ठार केल्याशिवाय मी राहणार नाही. तो भासुरक मेलाच म्हणून समजा. मग तो ससा मुद्दामच उशीर करून सिंहाकडे गेला. भोजनाची वेळ टळून गेली तरी कोणी पशु आता येत नाही म्हणून तो भासुरक सिंह अतिशय संतापला होता. जिभल्या चाटी तिकडे तिकडे फिरत होता. त्याच वेळी तो ससा अगदी हळूहळू चालत त्याच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला. सशाला पाहताच सिंहाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. संतापानं बेभान झालेला तो सशाला दरडावीत म्हणाला, काय रे हलकटा सशा, एक तर तू अगदी एवढासा, माझा एक घासही होणार नाही आणि शिवाय इथे येण्यास उशीर केलास. माझी जेवणाची वेळ टळून गेली. तुम्ही करार मोडलात. आता आजच्या आज सर्व पशूंना मी ठार मारीन. ससा शांतपणे म्हणाला, महाराज क्षमा करा. मला आपल्याकडे येण्यास उशीर झाला हे अगदी खरं, पण यात माझा किंवा अन्य प्राण्यांचा काहीही दोष नाही. उशीर का झाला ते ऐका तर खरं. सांग सांग, काय लवकर ते सांग. माझ्या दाढेत तू अडकला नाहीस तोच काय ते सांग, सिंह दरडावीत म्हणाला. महाराज, ससा सांगू लागला, ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे आपल्याकडे येण्याची आज माझी पाळी होती. ठरल्याप्रमाणे मी अगदी वेळेवरच आपल्याकडे यायला निघालो. वाटेत एका गुहेतून एक सिंह बाहेर आला आणि धमकावीत मला म्हणाला, काय रे कुठं निघालास. मी म्हणालो, ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे मी आमच्या भासुरक महाराजांकडे निघालोय. मला जाऊ दे, उशीर होतोय, महाराज रागवतील. तेव्हा तो सिंह म्हणाला, अरे कोण कुठला भासुरक, मीच या वनाचा राजा आहे. 2 राजे नसतात, एकच असतो. मीच तुमचा राजा आहे. तो भासुरक महाचोर आहे. त्याचा मी आजच वध करीन. त्या भासुरकाला बोलावून आण, नाहीतर मी सर्व प्राण्यांना ठार मारीन. सशानं असं सांगितलं असता भासुरक भयंकर चिडला. तो म्हणाला, तो लबाड दरोडेखोर कुठे राहतो ते मला दाखव. आजच्या आज मी त्याला ठार मारतो. ससा म्हणाला, नाही, दाखवण्यास काही हरकत नाही, पण तो सिंह फारच भयंकर आहे. तेव्हा त्याची शक्ती आपली शक्ती याचा विचार करूनच मग निर्णय घेतलेला बरा. ससा असं म्हणाला असता भासुरक म्हणाला, तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे, मला तो दाखव फक्त. ठीक आहे, चलावं महाराजांनी, असं म्हणून ससा त्या सिंहाला घेऊन निघाला. त्यानं ती विहीर कोठे आहे ते आधीच पाहून ठेवलं होतं. विहीर जवळ येताच ससा भासुरकाला म्हणाला, महाराज तुम्ही येत आहात हे समजतात तो चोर आपल्या किल्ल्यात पळालेला दिसतोय. चला मी दाखवतो. असं सांगून सशानं त्याला ती विहीर दाखवली. त्या भासुरकानं विहिरीत डोकावून पाहिलं. तो विहिरीतील पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. ते पाहताच भासुरकानं प्रचंड डरकाळी फोडली. त्याच क्षणी त्या विहिरीतून सिंहगर्जनेचे प्रतिध्वनी उमटले. भासुरकाला ते सारं खरंच वाटलं आणि त्यानं अत्यंत क्रोधानं त्या विहिरीत उडी टाकली आणि तो पाण्यात बुडून मेला. ससा आनंदानं उड्या मारत गेला. भासुरक मेल्याचं कळताच सर्व प्राण्यांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी सशाच्या चातुर्याची खूप प्रशंसा केली. मग ते सर्व प्राणी आनंदानं राहू लागले. म्हणून
ज्याच्याजवळ बुद्धी आहे तोच खरा बलवान, ज्याच्याजवळ ती नाही तो दुबळा होय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच कर. दोन मांजरं होती बरं का. एकदा ती एका घरात गेली. तिथं त्यांना एकदमच मिठाई सापडली. आता ती मिठाई दोघात वाटायची होती. आपल्याला निम्मी हवी मिळायला दोघांनीही आग्रह धरला. पण सारखे वाटे करायचे कसे? दोघांचं भांडण जुंपले खासे. मिठाई घेऊन दोघही घराच्या छपरावर चढून गेली. तिथे एक वानर आला. तो निवाडा करतो म्हणाला. मांजरांनी कबुली दिली. मिठाई त्याच्याकडे सोपवली. वानर कुठेतरी गेला आणि एक तराजू घेऊन आला. मिठाईचे त्यांनी 2 भाग केले. तराजूच्या 2 पारड्यात ठेवले. लबाड वानरानं डोके लढवले. मिठाईचे छोटे मोठे भाग रचले. त्यामुळे साहजिकच झालं असं, एक पारडं वर आणि दुसरं खाली गेलं. वाटे सारखे करायला वानरानं नामी डाव योजला. जड पारड्यातला मिठाईचा तोंडात घातला मोठा लचका. आता दुसरं पारडं जड झालं. वानराचं लक्ष तिकडे वळलं. त्यातली थोडी मिठाई काढून वानरानं टाकली मटकावून. आलटून पालटून एक एक पारडं खाली जायचं थोडं थोडं. त्यातली मिठाई कटवून वानर टाकायचा मटकावून. अशी हात चलाखी वानरानं केली. सगळी मिठाई संपवून टाकली. मांजरं दोन्ही खट्टू झाली. मुकाट बिचारी निघून गेली. बरं का बालमित्रांनो, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. धडा मिळाला मांजरांना खास. एकदा एक मुंगी चुकून तळ्यात पडली. पाण्यात बुडू लागली. तरायला धडपडू लागली. काठावरच्या झाडावर होतं एक कबूतर. त्याला ती धडपड दिसली आणि मुंगीची दया आली. कबुतरानं चोचीनं एक पान तोडलं, मुंगीच्या जवळ टाकून दिलं. मुंगी लगेच पानावर चढली. बुडता बुडता वाचली. लाटांबरोबर सरकत सरकत काठावर पोचली. पान कुणी पाण्यात टाकलं म्हणून तिने झाडावर पाहिलं, तर तिला कबूतर दिसलं. तिनं त्याचे उपकार मानले. नंतर काही दिवसांनी तळ्यापाशी आला एक पारधी. झाडावर होता कबूतर. तिकडे गेली त्याची नजर. पारध्यानं बाण सरसावला. कबुतरावर नेम धरला. मुंगी होती बाजूला. तिला हा प्रकार दिसला. ती तुरु 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 धावली. पारध्याच्या पायाला चावली. त्याचं लक्ष गेलं तिकडे. बाण सुटला भलतीच कडे. बाणाचा सू सू असा आवाज ऐकून कबूतर गेलं जागचं उडून. पारध्याची शिकार हुकली. स्वारी माघारी परतली. कबुतराला नंतर कळलं मुंगीनेच आपल्याला वाचवलं. त्यानं मुंगीला गाठलं. तिचे आभार मानले. मुंगी बोलली, आभार कसले, मी तुझे उपकार फेडले. एका अरण्यात वज्रदंत नावाचा एक सिंह राहत होता. चतुरक नावाचा एक कोल्हा आणि क्रव्यमुख नावाचा एक लांडगा असे दोघे त्यांचे सेवक होते. एकदा कळपातून चुकून झाडाखाली बसलेली एक उंटीण त्या सिंहाला दिसली. सिंहानं त्याच्यावर झडप घालून तिचं पोट फाडलं. तोच तिच्या पोटातून उंटाचं जिवंत पिल्लू बाहेर आलं. सिंहानं उंटिणीच्या मांसावर अगदी यथेच्छ ताव मारला. त्याला त्या उंटाच्या पिल्लाची दया आली आणि म्हणून त्यानं ठार न मारता त्याला जिवंतच घरी नेलं. सिंह त्या पिल्लाला म्हणाला, बाळा, तू मुळीच घाबरू नकोस. अरे, इथं तुला कसलीही भीती नाही. तुझे कान शंकू सारखे आहेत ना, म्हणून मी तुझं नाव शंकूकर्ण असंच ठेवतो. मग ते चौघे जण एकत्र फिरू लागले. गप्पा गोष्टी करीत मोठ्या मजेत राहू लागले. शंकूकर्ण आता मोठा झाला होता.
सिंहाचं त्याच्यावर फार प्रेम होतं. शंकुकर्णाशिवाय त्याला एक क्षणभरही करमत नसे. एकदा काय झालं, एका बलाढ्य हत्तीशी त्या सिंहाचं युद्ध झालं. त्यात सिंह खूप जखमी झाला. त्याला 4 पावलं चालता येईना, शिकार करता येईना. त्यामुळे इतरांची मोठी उपासमार होऊ लागली. तेव्हा सिंह आपल्या सेवकांना म्हणाला, तुम्ही अरण्यात फिरून एखादा प्राणी भुलवून येथे आणा, म्हणजे मी त्याला ठार मारीन, मग तुम्हालाही उपाशी राहावं लागणार नाही. सिंहानं असं सांगितलं असता ते तिघेही शिकार शोधण्यासाठी अरण्यात गेले, पण त्यांना काहीही मिळालं नाही. तेव्हा चतुरकानं विचार केला, या शंकुकर्णालाच ठार मारलं तर काही दिवस तरी अन्नाचा प्रश्न मिटेल, पण महाराज याला ठार मारणार नाही. तेव्हा काहीतरी युक्ती केली पाहिजे. असा विचार करून तो शंकुकर्णाला म्हणाला, अरे शंकुकर्णा, तू आपल्या महाराजांची अवस्था पाहतोयस ना. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी तू आपल्या देहाचा त्याग करशील तर महाराजांचे प्राण वाचवल्याचे पुण्य तुला लाभेल, शिवाय उत्तम गतीही प्राप्त होईल. शंकुकर्ण बिचारा भोळा होता. त्याला कोल्याचे शब्द खरे वाटले. आपल्या महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपला देह अर्पण करण्याचे भाग्य आपल्याला मिळते आहे, हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला. महाराजांसाठी मी मरावयास तयार आहे, असं त्यांनी वचन दिलं. चतुरकानं ही गोष्ट सिंहाला सांगितली. तेव्हा सिंहाला प्रथम थोडं वाईट वाटलं, पण नाही म्हणावं तर आपले प्राण भुकेनं कंठाशी आलेत. शिवाय शंकुकर्ण केवळ मोक्षासाठीच देहत्याग करायला तयार आहे, तर आपण त्याला विरोध कशाला करा. आपण स्वतः त्याला मारले नाही म्हणजे झालं. असा विचार करून सिंहानं त्याला होकार दिला. मग क्रव्यमुख व चतुरक यांनी शंकुकर्णाचं पोट फाडून त्याला ठार मारलं. तेव्हा सिंह म्हणाला, हे बघा, मी स्नान संध्या करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथे राखण करीत बसा. या शंकुकर्णाच्या मांसाला कुणीही स्पर्श करू नका. असं सांगून सिंह स्नानासाठी निघून गेला. मग चतुरक मनात काहीतरी ठरवून क्रव्यमुखाला म्हणाला, तू फार भुकेलेला दिसतोस, महाराज अजून आले नाहीत, तोच तू या उंटाचे थोडेसे मांस खाऊन घे. क्रव्यमुखानं मांस खाण्यास सुरुवात केली. तो चतुरक म्हणाला, क्रव्यमुखा, महाराज आले, तू बाजूला बस, म्हणजे महाराजांना कसलाही संशय येणार नाही. सिंह येऊन पाहतो तो काय, उंटाचं काळीज गायब. तेव्हा सिंहानं दरडावून विचारलं, या उंटाला कोणी उष्ट केलं, त्याला मी आत्ताच्या आत्ता ठार मारतो. क्रव्यमुख बिचारा धास्तावून बसला होता. त्याच्या तोंडून एक अक्षरही बाहेर पडत नव्हतं. तेव्हा चतुरक क्रव्यमुखाकडे पाहून म्हणाला, आता माझ्याकडे कशाला पाहतोयस, तरी मी तुला म्हणालो होतो उंटाला उष्टावू नकोस, महाराजांना ते आवडणार नाही. आता भोग फळ. कोल्याचे हे शब्द ऐकताच क्रव्यमुखाची भीतीनं अगदी गाळण उडाली आणि तो जीव मुठीत धरून पळत सुटला. त्याच वेळी त्याच रस्त्यानं उंटाचा एक तांडा येत होता. त्यातील आघाडीच्या उंटाच्या गळ्यात एक घंटा होती आणि तिचा घणघण घणघण असा एकसारखा आवाज येत होता. तो आवाज ऐकून सिंह कोल्याला म्हणाला, हा काहीतरी चमत्कारिक आवाज दिसतोय, पूर्वी कधी ऐकला नव्हता. तेव्हा हा आवाज कसला आहे ते तू पाहून घे. चतुरक गेला आणि थोड्या वेळानं धावत येऊन घाबरल्याप्रमाणे दाखवीत म्हणाला, महाराज, महाराज, आपल्याला पळता येत असेल तर इथून लवकर पळून जा. अरे पण काय झालं, सिंहानं विचारलं. तेव्हा तो कोला म्हणाला, महाराज, हा साक्षात यमराज येतोय. तो तुमच्यावर भयंकर रागावलाय. त्यानं बरोबर उंटाचा तांडा आणलाय आणि आपण आल्याची वर्दी देण्यासाठी त्यानं घणघणणारी एक घंटा एका उंटाच्या गळ्यात बांधली आहे. तेव्हा पळा लवकर. चतुरकाचे हे शब्द ऐकताच सिंहाचं धावच दणाणलं आणि तो जीव मुठीत धरून धावत सुटला. मग चतुरक कोल्यानं त्या उंटाच्या मांसावर अगदी यथेच्छ ताव मारला. शत्रूला पीडा देऊन स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या चतुर माणसाची कारस्थानं ही अशी विलक्षण असतात, ती सहसा कुणाला समजत नाहीत.
पश्चिमेला वरुणाद्री नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वत प्रदेशात मंदविष नावाचा एक साप होता. काही दिवसांनी तो अगदी म्हातारा झाला. भक्ष्य शोधण्यासाठी ताकदही त्याच्यात नव्हती. आता सुखे नैव भक्ष्य कसे बरे मिळवावे याचा तो विचार करू लागला. मग तो एका तळ्याजवळ गेला. त्या तळ्यात खूप बेडूक होते. त्या तळ्याकाठी तो साप नुसता बसून राहिला. तेव्हा एका बेडकानं विचारलं, काका काका, तुम्ही इथे असे नुसते बसून का राहिला आहात? पूर्वीप्रमाणे शोधण्यासाठी का फिरत नाहीत? तेव्हा तो साप म्हणाला, अरे काय सांगू, माझ्या नशिबातच आता भक्ष्य नाही रे बाबा. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न कसा करणार? परवा मी एका बेडकाचा पाठलाग सुरू केला. तो बेडूक एका ब्राह्मणाच्या घरात शिरला. मी त्याच्या मागोमाग तिथं गेलो. त्यावेळी त्या ब्राह्मणाच्या मुलाने माझ्यावर पाय दिला. त्यामुळे मी त्याला दंश केला. मुलगा मरण पावला. तेव्हा पुत्राच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या ब्राह्मणाने मला शाप दिला. दुष्टा, तू निरपराध अशा माझ्या मुलाला चावलास. तू बेडकांचे वाहन होशील. त्या बेडकांना दया येऊन तुला काही खायला दिले तर त्यावरच तुला भूक भागवावी लागेल. म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. सर्पाचे हे बोलणे ऐकून सर्व बेडकांना मोठा आनंद झाला. ही बातमी तळ्यातील सर्वच बेडकांना समजली. त्या तळ्यातील बेडकांच्या राजाला हे कळताच तो पाण्यातून बाहेर आला आणि टुनकन उडी मारून त्या सापाच्या डोक्यावर बसला. त्याच्या पाठोपाठ अनेक बेडूक आले आणि तेही सापाच्या शरीरावर बसले. आणि मग तो साप त्या बेडकांना खुश करण्यासाठी इकडे तिकडे फिरून आणू लागला. सारे बेडूक आनंदाने टाळ्या वाजू लागले. डराव 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 करीत गाऊ लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व बेडूक सापाच्या शरीरावर उड्या मारून बसले. पण तो लबाड साप अगदी मंद मंद चालू लागला. बेडकांना काही गंमत वाटेना. तेव्हा बेडकाच्या राजाने विचारले, अरे आज तू कालच्या प्रमाणे वेगात का धावत नाहीयेस? हळूहळू चालतोस असे का बरे? तेव्हा साप म्हणाला, महाराज, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. मग मी कसा बरं धावणार? माझ्या अंगात ताकदच नाही. मी काय करू? अरे मग लहान सहान बेडूक खाना, असे बेडकांचा राजा म्हणाला. त्यामुळे साप मनातल्या मनात अगदी खुश झाला. चला, काळजी मिटली. आता आपल्याला खूप दिवस भरपूर बेडूक खायला मिळणार, असा विचार करून तो रोज लहान मोठे अनेक बेडूक खाऊ लागला. आता त्याच्या शरीरात चांगलीच ताकद आली होती. आणि होता होता एक दिवस त्या सापाने त्या बेडकाच्या राजाला खाऊन टाकले. म्हणून शहाण्या मनुष्याने आपल्या शत्रूच्या बोलण्यावर जरा सुद्धा विश्वास ठेवू नये बरं का. त्याच्यावर दया दाखवू नये. शत्रू आणि अग्नी यांना जवळ केले की त्याचा परिणाम वाईटच होतो. एकदा एका अरण्यात एक भिल्ल शिकार करण्यासाठी फिरत होता. त्यावेळी एकाएकी एक भला मोठा रानडुक्कर झाडीतनं बाहेर आला आणि भिल्लाला पाहताच त्यानं त्याच्यावर चाल केली. भिल्ल सावध होता. त्यानं आपलं धनुष्य ताणलं आणि एक धारदार बाण त्या डुकरावर सोडला. तो बाण डुकराच्या शरीरात घुसला. पण तशाही अवस्थेत त्या डुकरानं भिल्लावर हल्ला केला आणि आपल्या टोकदार सुळ्यांनी त्याचं पोट